स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या इम्प्रेस बोटॅनिकल गार्डन इथे, कारण इथे सध्या सुरू आहे पुण्यातलं सगळ्यात मोठं फुलांचं प्रदर्शन। इम्प्रेस बोटॅनिकल गार्डनला आलो ना आपण की इथे आपल्याला पार्किंग तिकीट घ्यावं लागतं। 2 व्हीलरसाठी 20 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 40 रुपये असं पार्किंग तिकीट आहे। त्यानंतर प्रदर्शन पाहण्यासाठी अशा पद्धतीचा एंट्री पास घ्यावा लागतो, जो की 60 रुपये पर पर्सन असा आहे। पास दाखवून आतमध्ये एंट्री केली की आपल्याला फुलांच्या खूप छान छान असे सजावटी पाहायला मिळतात। विविध आकाराच्या वेगवेगळ्या रंगांच्या छान अशा फुलांनी इथे भरपूर सजावट केलेली आहे। हे फुलांचं प्रदर्शन ना 23 जानेवारी पासून सुरू झालेलं आहे आणि येत्या 27 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे। प्रदर्शनाची वेळ ही सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे। इथे जर तुम्ही येणार असाल ना तर 2-3 तासाचा वेळ काढून आणि अगदी छान असं आवरूनच या, कारण इथे प्रत्येक ठिकाणी त्यांनी फुलांचे खूप छान छान असे सेक्शन्स केलेले आहेत, जिथे तुम्ही खूप सुंदर सुंदर असे तुमचे फोटो काढू शकता। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी फुलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने केलेली फुलांची सजावट पाहायला मिळेल। गार्डनचा एक पूर्ण जो अख्खा स्पेस आहे ना, तो त्यांनी विविध रंगांच्या फुलांनी आणि विविध प्रकारच्या फुलांनी सजवलेला आहे। गेल्या वर्षी ना भरपूर डेकोरेशन होतं, म्हणजे जे आतले जे एरिया आहेत ना तिथे सगळीकडे भरपूर फुलं लावलेली। यावर्षी ना थोडंसं सजावट कमी आहे आणि 60 रुपये तिकीट आहे। तुम्ही जर 2 व्हीलर आणलीत ना तर 20 रुपये पार्किंग तिकीट आहे आणि 4 व्हीलरसाठी ना 40 रुपये पार्किंग तिकीट आहे। गेल्या वर्षी 50 रुपये तिकीट होतं इथे एंट्रीसाठी, यावर्षी ना 60 रुपये तिकीट आहे एंट्रीसाठी। आणि छान केली आहे सजावट। गेल्या वर्षी खूप जास्त सजावट होती, यावर्षी त्या मानाने थोडीशी कमी सजावट आहे, पण फुलं खूप छान आहेत, फ्रेश आहेत। 23 तारखेपासून एक फ्लावर एक्झिबिशन आहे 27 तारखेपर्यंत। 5 दिवसासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। आणि ना मी पहिल्याच दिवशी इथे शूटसाठी गेली होती। 12 वाजता प्रदर्शन चालू झालं होतं 23 तारखेला आणि मी ना 3-4 वाजता पोहोचले होते इथे, त्याच्यामुळे गर्दी खूप कमी होती। आता लॉंग वीकेंड आलेला आहे आणि त्याचबरोबर फक्त मंगळवारपर्यंत एक्झिबिशन असल्यामुळे ना सध्या एक्झिबिशनला भरपूर गर्दी असणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर इथे भेट द्यायची असेल ना तर तुम्ही सकाळी जा किंवा मग दुपारी जा। संध्याकाळच्या वेळी इथे गर्दीचं प्रमाण थोडं जास्त असतं। प्रदर्शनाला जाताना मात्र 3-4 तासाचा अगदी निवांत असा वेळ काढून जा। आता इथून ना दुसरी एंट्री, आपण इकडे जाऊ।
फुलांच्या प्रदर्शनाबरोबरच ना इथे दरवर्षी काही स्पर्धा भरवल्या जातात. बागकाम संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये फुलांची व्यवस्था स्पर्धा, फळे आणि भाज्यांचे प्रदर्शन आणि सजावटीच्या कुंड्यांचा स्पर्धा अशा काही स्पर्धांचा समावेश असतो. इथे हे जे तुम्ही पाहताय हे विविध प्रकारच्या बोन्साय झाडांचा संग्रह आहे. त्यानंतर इथे ना किचन वेअर्स यूज करून फ्लावर अरेंजमेंट करण्यात आलेले आहे. वेगवेगळ्या पद्धतीने फुलांची सजावट इथे केलेली आहे. गार्डनच्या एका बाजूला त्यांनी ना फुलांची सजावट केलेली आहे. तिथे फोटो काढण्यासाठी किंवा तिथली छान छान अशी फुलं पाहण्यासाठी सुद्धा बराच वेळ लागतो. त्यानंतर ह्या बाजूला आलं ना की हे विविध संग्रह पाहण्यासाठी छान छान अशा स्पर्धेतली फुलं वगैरे पाहण्यासाठी सुद्धा बराच वेळ लागतो. त्यानंतर इथे भरपूर असे स्टॉल्स सुद्धा आहेत, ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी स्किप न करता बघा, अजून भरपूर व्हिडिओ पुढे बाकी आहे. त्यानंतर ना इथे विविध प्रकारच्या फुलांच्या सजावटीच्या स्पर्धा भरवल्या जातात. इथे आतमध्ये ना त्याचंच प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे आणि खरंच ना इथे फुलांच्या काय काय सजावटी खूप पाहण्यासारख्या होत्या. ज्यांना ज्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत ना ते अवॉर्ड इथे लावलेले सुद्धा आहेत. जशी मगाशी आपण ना सगळी फुलं पाहिली, फुलांच्या सजावटी पाहिल्या, तशी आता इथे ना फळं आहेत. इथे ना कोणत्या कोणत्या फळांना प्राइज भेटलेले आहे त्या सगळ्या फळांना त्यांनी बॅच लावलेले आहेत. फुलांच्या सजावटीच्या तिथून आपण बाहेर आलो ना की ही सगळे प्रदर्शनं आणि स्पर्धा पाहायला सुद्धा बराच वेळ लागतो. त्यानंतर इथे समोर तुम्ही पाहता इथे भरपूर असे स्टॉल्स आहेत, फूड काउंटर सुद्धा आहेत. आता इथे अजून काही सजावटी केलेल्या आहेत त्या आपण पाहूया आणि इथले ना थोडेफार जे विक्रीचे स्टॉल्स आहेत ते सुद्धा पाहूयात आणि फूडचे स्टॉल सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. ज्यांना ना गार्डनिंगची खूप जास्त आवड आहे किंवा ज्यांना त्यांच्या बाल्कनी डेकोरेट करायला किंवा गार्डन डेकोरेट करायला खूप जास्त आवडतं ना, त्या सगळ्यांसाठी हे एक्झिबिशन म्हणजे एक पर्वणीच आहे. कारण इथे तुम्हाला ना तुमच्या गार्डनच्या सजावटीसाठी जे काही साहित्य लागतं ते अगदी छान छान असं मिळून जाईल. खूप सुंदर सुंदर अशा गार्डनमध्ये लावायच्या कुंड्या यांच्याकडे विकायला आहेत. खूप छान छान अशी फुलं आहेत.
खूप सुंदर सुंदर आणि विविध प्रकारची अशी फुलझाडं, फळझाडं तुम्ही इथून खरेदी करू शकता. तुमच्या गार्डनसाठी जर काही औषध फवारणी वगैरे लागत असेल, शेतीसाठी कोणती औषध फवारणी हवी असेल ना, तर ती सुद्धा तुम्हाला इथे मिळेल. अगदी विविध रंगांची आणि वेगवेगळ्या जातींची फुलं तुम्हाला इथे पाहायला मिळतील विक्रीसाठी. इथे ह्या ज्या बाटल्या आहेत ना, या बाटल्यांमध्ये तुम्ही पाहताय तो सोनचाफा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा सोनचाफा बाटलीमध्ये 10 वर्ष सुद्धा टिकतो. त्याचबरोबर इथे तुम्ही पाहताय का ही अष्टरची फुलं आहेत आणि ही किती मोठी आहेत. तुमच्या गार्डनसाठी किंवा बाल्कनीसाठी लागणारी वेगवेगळी शोभेची झाडं किंवा छान छान अशी फुलांची झाडं, त्याचबरोबर खूप सुंदर सुंदर अशा कुंड्या तुम्ही इथून खरेदी करू शकता. बाहेर पण एक्सप्लोर करण्यासारखं ना खूप काय काय आहे. एवढे सगळे स्टॉल्स आहेत ना आणि खाद्यपदार्थ आहेत, फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रोपटे तुम्हाला मिळतील. खूप काय काय आहे बाहेर पण. अगदीच नाही म्हटलं ना तरी सुद्धा हे सगळं एक्सप्लोर करायला ना 3-4 तासाचा वेळ लागतो. त्यामुळे इथे येणार असाल ना तर भरपूर असा वेळ काढूनच या. वेगवेगळ्या पद्धतीची लोणची, वेगवेगळ्या पद्धतीचे मंचिंगचे पदार्थ, त्याचबरोबर मसाले वगैरे सगळं तुम्हाला इथे मिळेल. इथे भरपूर असे छान छान स्टॉल्स आहेत जिथे खाद्यपदार्थ वगैरे सुद्धा आहेत. तुम्ही छान छान असे खाद्यपदार्थांची खरेदी सुद्धा इथे करू शकता. इथे असे ना कुंड्या ठेवण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि खूप वेगवेगळ्या डिझाईनचे स्टँड सुद्धा आहेत. खूप चांगल्या रेटमध्ये तुम्हाला हे मिळून जातील. संपलं जर यायचं असेल ना तर 3-4 तासाचा वेळ काढून या. एकदम 3-4 तास तुमच्याकडे असतील ना तरच इथे या, कारण की इथे जर फिरायचं असेल तर 3-4 तास आरामात लागतील तुम्हाला. त्यानंतर ना इथे वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल सुद्धा आहेत. त्यांनी एक सेपरेट असा फूडचा सेक्शनच इथे केलेला आहे. काही स्नॅक्सचे आयटम्स, ज्यूस वगैरे तुम्ही इथे घेऊ शकता. मी ना इथलं फूड खूप जास्त एक्सप्लोर केलं नाही. इथे ना फ्रेश फ्रूट ज्यूस मिळत होता, त्याच्यामुळे मी इथे स्ट्रॉबेरी मिल्कशेक घेतला होता आणि ह्याची टेस्ट सुद्धा खूप छान होती. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे एक्झिबिशन असल्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही इथे भेट देऊ शकता. येत्या मंगळवारपर्यंत म्हणजे 27 जानेवारी 2026 पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता. मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लोकेशन दिलेलं आहे किंवा तुम्ही गुगल मॅपवरती जर इम्प्रेस बॉटॅनिकल गार्डन म्हणून सर्च केलं ना तर लगेचच तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. मस्त असा 3-4 तासाचा वेळ काढून तुम्ही तुमच्या मुलांसोबत, फॅमिलीसोबत ह्या एक्झिबिशनला नक्कीच येऊ शकता. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.